भगवा थेट आदिलशाहीच्या छाता आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाता जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसून येतं आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे PNG, लेअरिक्स किंवा आपल्या ज्या ब्लॅक PNG आहेत ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. आता या व्हिडिओची लेंथ फक्त 4.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा जो व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. बॅकग्राऊंडला म्हणजे सॉन्गच्या वरती ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं तुमचं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा 4.18 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं प्रत्येक बीटमार्कनुसार महाराजांचे इमेज आहेत ते काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचे. मी अशाच प्रकारे महाराजांचे इमेज एकेप्रमाणे ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे, महाराजांचे एक एक इमेज इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे याचं ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर इथं प्रत्येक ठिकाणी मी इथं इमेज ॲड करून घेतोय. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यासाठी सिम्पली इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे एकाच क्लिकमध्ये फुल स्क्रीन होऊन जाईल. तर इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथं हे 2 इफेक्ट तुम्ही बघू शकता. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 4.18 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक एकाड एक लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता टायमिंग बघूनही तुम्ही हा इफेक्ट अप्लाय करू शकता. तर फर्स्ट इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड म्हणजे 6.11 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून त्यानंतर 9.11 अशा प्रकारे एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून या तिन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे या तिन्ही लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर इमेजवरती प्रॉपर अशा या तिन्ही लेअर तुम्हाला शो होणार आहेत. तर या तिन्ही लेअरला अशा प्रकारे इमेजवरती प्रॉपर अशा सेट करायचे आहेत. सेट केल्यानंतर तुम्ही 19 फेब्रुवारी हा जो टेक्स्ट आहे तो प्रॉपर असं बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा 4.18 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये लिहिलेली बॅक PNG ती अशा प्रकारे ॲड करून त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा तर लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि तीच लॉंग प्रेस करून या चारही इमेज लेअरच्या म्हणजे 4थ्या नंबरला अशा प्रकारे सेट करायचे आहे आणि थोडीशी साईज वाढवून प्रॉपर अशी सेट करू शकता. बघू शकता अशा प्रकारे. आता सेट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, म्हणजे प्रॉपर अशी आपली PNG आहे ती बसलेली आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लेअरिक्स आहेत त्या तुम्हाला इथं खाली या 2 दिसून येतील. त्या फक्त काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती सेट करायचे म्हणजे इमेजवरती प्रॉपर दिसून येतील. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे दोन्ही PNGचा. तर बघू शकता आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झाल्यानंतर त्याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.